वाजपेयींनी प्रभू चावला यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यांनी बेल वाजवली, सेवकाला बोलवलं आणि त्याला सांगितलं, चावला साहब के लिए एक चाय और मेरे लिए AK-47 लेके आना. अशा किस्सांचे कोणतेही पुरावे नसतात, परंतु दिल्लीच्या पत्रकारांच्या वर्तुळामध्ये हा अत्यंत गाजलेला आणि वाजलेला किस्सा आहे. तुम कपडे संभालो या राऊतांच्या ताज्या वक्तव्यामुळे या किस्साची आठवण झाली. मोदी उघडपणे बाहेर फिरतायत, लोकांना भेटतायत. याचं खरं तर राऊतांनी कौतुक केलं पाहिजे. बहुधा राऊतांची अपेक्षा असावी की कोविडच्या काळामध्ये त्यांचे मालक म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जसे घरी कडी लावून बसलेले, तसं मोदींनी सुद्धा बसावं आणि घरून फेसबुक लाईव्ह करावं. काही देमार सिनेमे आपण पाहिले असतील ज्याच्यामध्ये ना कथा असते, ना पटकथा असते, ना दिग्दर्शन असतं. केवळ दर दुसऱ्या मिनिटाला हाणामारी. आणि असे सिनेमे संपवून जेव्हा प्रेक्षक एकदाचा घरी येतो तेव्हा त्याला डोकेदुखीची गोळी घ्यावी लागते. संजय राऊतांच्या डायलॉगबाजीचं नेमकं तेच झालेलं आहे. ज्या डायलॉगबाजीमध्ये ना कधी तर्क होता, ना सत्य होतं, केवळ दुर्गंधीचा दर्प.